नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपल्या सर्वांचं मी दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 4.4 द टेम्पेस्ट हा लेसन अभ्यासणार आहोत. द टेम्पेस्ट म्हणजे वादळ किंवा तुफान. तर या लेसनमध्ये आपल्याला कशा प्रकारचं वादळ किंवा तुफान त्या राज्यावर आलं होतं याविषयीचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. खूप इंटरेस्टिंग, मनोरंजक आणि प्रेरणादायी हा धडा लेसन आपल्याला अभ्यासाला आहे. चला तर पाहूयात मग विद्यार्थी मित्रांनो. द टेम्पेस्ट. प्रॉस्परो वॉज द ड्यूक ऑफ मिलान in kingdom of Naples. प्रॉस्परो नावाचा हा एक मिलानचा सरदार होता. मिलानचा तो एक सरदार, त्याचं नाव होतं प्रॉस्परो आणि तो अतिशय अभ्यासू आणि विद्वान होता. ड्यूक या ठिकाणी ड्यूक या शब्दाचा अर्थ आहे की ड्यूक म्हणजे सरदार. आणि कोणत्या शहराचा? मिलान. मिलान नावाचं जे प्रदेश आहे त्या ठिकाणचा तो सरदार. आणि मिलान हे किंगडम जे आहे, नेपल्स ऑफ किंगडम म्हणजे नेपल्स नावाचं एक राज्य होतं. आणि त्या राज्यामध्ये मिलान नावाचा एक प्रदेश होता. त्या प्रदेशाचा तो एक सरदार होता. He was such studious and learned scholar that he spent most of his time reading books while his brother Antonio managed the business of ruling his kingdom. आणि तो अतिशय अभ्यासू विद्वान अभ्यासक होता. आपल्या जास्तीत जास्त वेळ तो वाचनात घालवत असे. तर त्याला एक भाऊ होता. त्याच्या भावाचं नाव होतं अँतोनिओ. त्याच्या भावाचं नाव अँतोनिओ. अशा प्रकारे प्रोस्पेरो आणि अँतोनिओ हे दोघंजण भाऊ होते. नाउ अँतोनिओ वॉज अ ट्रेचरस मॅन अँड ही वॉन्टेड टू बिकम अ ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. आणि अँतोनिओ हा विश्वासघातकी माणूस होता. आपल्या भावाच्या ऐवजी म्हणजे भावाच्या जागी आपण मिलानचा सरदार व्हावे असे त्याला वाटत असे. त्याला वाटायचं की आपण म्हणजे आपल्या भावाच्या जागी आपण त्या मिलानचा सरदार व्हावे. इनफॅक्ट अँतोनिओ वुड नॉट हॅव हेजिटेड टू किल प्रॉस्पेरो, बट ही न्यू दॅट द पीपल लव्ह देअर ड्यूक अँड वुड नेव्हर फॉरगिव्ह हिज मर्डरर. मग त्यामुळं अशा प्रकारची त्याची वाईट भावना विश्वासघातिक असल्यामुळं खरं तर प्रॉस्पेरोला त्याला ठार मारण्यास अँतोनिओ कधीच घाबरला नसता. पण प्रॉस्पेरो हा लोकांचा विश्वासू आणि दयाळू राजा होता. लोकांचा विश्वास जास्त या प्रॉस्पेरोवर होता, सरदारावर होता. त्याचा खून जर कुणी एखाद्या खुनीने केला असता तर ते खून करणाऱ्याला ते कधी त्या राज्यातील लोक क्षमा त्यांनी केलं नसतं आणि क्षमा करणार सुद्धा नाहीत हे त्या अँटोनिओला माहीत होतं. म्हणून त्यानं काय केलं प्लॅन पहा. सो अँटोनिओ गॉट टुगेदर विथ अलोन्सो द किंग ऑफ नेपल्स हु वॉज अ प्रॉस्परस एनिमी. मग त्यानं काय केलं, अँटोनिओने नेपल्सचा जो राजा अलान्सो जो प्रॉस्पेरोचा शत्रू होता त्याच्याशी मैत्री केली, त्याच्याशी संधान बांधलेला आहे. आणि मग काय झालं पुढं. दे टूक प्रॉस्पेरो टू सी अँड व्हेन दे वेअर फार अवे फ्रॉम लँड दे पुट प्रॉस्पेरो अँड हिज बेबी डॉटर मिरांडा into a broken old boat and sailed away. Prospero and Miranda were left to drift into the wide open sea. Thus Antonio managed to take over the dukedom of Milan with all its wealth and power. आणि म्हणून ते प्रॉस्पेरोला खोल समुद्रात घेऊन गेले
आणि जमिनीपासून खूप दूर गेल्यानंतर त्यांनी प्रॉस्पेरो आणि त्याची मुलगी, लहान छोटीशी मुलगी, तिचं नाव होतं मिरांडा. त्या लहान छोट्याशा मुलीचं, प्रॉस्पेरोच्या छोट्याशा मुलीचं नाव होतं मिरांडा, आणि या दोघांना एका जहाजामध्ये, एका जुन्या मोडक्या बोटीमध्ये, जहाज नव्हती तर ती एक जुनी मोडकी बोटीमध्ये त्यांना बसवलं आणि ते दूर निघून गेले. प्रॉस्पेरो आणि मिरांडा त्या अफाट समुद्रामध्ये वाहून गेले. अशा प्रकारे अँटोनियोने मिलानची सरदारकी मिळावी, सगळी संपत्ती मिळावी आणि सर्व अधिकार गाजवता यावेत म्हणून अशा प्रकारे त्याचा जो भाऊ होता प्रॉस्पेरो, त्याचा शत्रू अलोन्सो याच्याशी हात मिळवून त्याच्या भावाला विश्वासघात करून समुद्रामध्ये त्याच्या भावाला आणि त्याच्या मुलीला सोडून दिलेला आहे. नाव अमॉंग प्रॉस्पेरोज courtier was a true and loyal lord called गोंझालो. आता प्रॉस्पेरोच्या दरबारामध्ये गोंझालो नावाचा एक सच्चा आणि निष्ठावंत सरदार होता. गोंझालो नावाचा एक निष्ठावंत, सच्चा, इमानदार एक सरदार त्या प्रॉस्पेरोच्या दरबारातीलच होता. आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राईटफुल ड्यूक, गोंझालो had secretly placed in the boat fresh water, food and clothes, and along with them Prospero's most valued possessions, his books. आणि मग आपल्या खऱ्या सरदारावरील किंवा ड्यूकवरील प्रेमामुळं आणि निष्ठेमुळं गोंझालोने गुप्तपणे बोटीमध्ये ताजे पाणी, फळे, कपडे आणि त्याचबरोबर प्रॉस्पेरोची सर्वात आवडती मौल्यवान चीज म्हणजे पुस्तके त्या बोटीमध्ये त्याने ठेवून दिली होती. यू कॅन इमॅजिन द हार्डशिप फेस्ड बाय प्रॉस्पेरो कास्ट अड्रिफ्ट इन अन ओअरलेस बोट विथ अ बेबी गर्ल टू केअर फॉर. हाऊएव्हर दे वर फॉर्च्युनेट दॅट द बोट रीच अन आयलंड अँड दे लँडेड इन सेफली. बरोबर असलेल्या तान्या मुलीची काळजी घेत वले नसलेल्या बोटीतून दिशाहीन भरकट जाणाऱ्या प्रॉस्पेरोला किती कष्ट आणि किती कठीण कष्ट सोसावे लागले असतील हे तुम्ही कल्पना करू शकता. तरी सुद्धा ते सुदैवच म्हणायचे, कारण बोट एका बेटाजवळ पोहोचली आणि ते त्या बेटावर सुरक्षितपणे उतरले. द आयलंड वॉज अन enchanted island. For years together it had come under the spell of an evil witch, Sycorax, who had imprisoned all good spirits she found on the island. आणि ते बेट एक जादुई बेट होते. ते बेट साधं नव्हतं, ते बेट जादुई होतं. अनेक वर्ष सिकोरेक्स नावाच्या एका दुष्ट चेटकिनीने ते मंतरलेले बेट होते. सिकोरोक्स नावाची एक चेटकीन होती आणि तिनं हे मंतरलेलं बेट होतं. बेटावर तिला सापडलेल्या सर्व चांगल्या आत्म्यांना तिनं कैद करून ठेवलं होतं. प्रॉस्पेरो त्या बेटावर आधीच ती मरण पावली होती. त्या सर्व ज्या काही बेटावर चांगले आत्मे होते त्या सर्व चांगल्या आत्म्यांना बंदिस्त करून त्या सिकोरसनं त्या बेटावर ठेवलं होतं. शी हरसेल्फ अँड डायड बिफोर प्रॉस्पेरो arrived on island, but the spirits remained trapped in their prisons, the trunks of the large tree on the island. या ठिकाणी प्रॉस्पेरो बेटावर येण्याआधीच ती मरण पावली होती, परंतु ते आत्मे तसेच त्यांच्या तुरुंगामध्ये बेटावरील मोठ्या वृक्षांच्या खोडामध्ये अडकून पडलेले होते. तुरुंगामध्ये म्हणजेच बेटावर मोठे वृक्ष होते आणि त्या वृक्षांच्या खोडामध्ये हे चांगले सर्व आत्मे या ठिकाणी अडकून पडलेले होते. त्यांना सोडवण्यासाठी या ठिकाणी कुणी आलेलं नव्हतं. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन, फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. द पॉवर ऑफ हिज आर्ट enabled him to set free the imprisoned spirits, of whom Ariel was the chief. प्रॉस्पेरो हा एक उत्तम जादूगार होता आणि जादूच्या अभ्यासातच त्याने आपले आयुष्य घालवले होते. त्याच्या जादूच्या कलेच्या सामर्थ्याने त्याने तुरुंगातील चांगल्या आत्म्यांना मुक्त केले आणि एरियल हा त्यांचा एक प्रमुख होता. एरियल नावाचा एक चांगला आत्मा तो या सर्व आत्म्यांचा प्रमुख होता. The spirits were grateful to Prospero that they promised to be ever obedient to his will.
आणि मग हे सर्व जे आत्मे ज्यांना की या प्रॉस्पेरोने त्यांना मुक्त केलं होतं तुरुंगातून, हे सर्व कृतज्ञ आणि आज्ञाधारक आत्मे होते. त्यांनी सुद्धा आपल्याला या राजाने किंवा या सरदाराने प्रॉस्पेरोने या तुरुंगातून मुक्त केलेलं आहे, त्यामुळं कायम त्याच्या आज्ञेचं पालन करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. आणि मग अशा प्रकारे ते बेटावर ते आत्मे आणि प्रॉस्पेरो आणि त्याची मुलगी आता राहत होते. इन द वुड्स नियर बाय प्रॉस्पेरो फाउंड कॅलिबन, अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. आणि त्याच जंगलामध्ये, त्याच बेटावर, त्या ठिकाणी जवळच्याच जंगलात प्रॉस्पेरोला एक भला मोठा आणि विकृत आणि कुरूप असा राक्षस दिसलेला आहे. त्याचं नाव होतं कलिबन. कलिबन नावाचा हा विकृत आणि कुरूप असा राक्षस प्रॉस्पेरोला त्या जंगलामध्ये दिसला होता. ही वॉज द सन ऑफ सिकोरॉक्स द विच. कॅलिबन बिकेम प्रॉस्पेरोस सर्वंट apart from being hideous and horrible in appearance, he was also vicious and brutal in his habits. आणि तो कलिबन हा सिकोरेक्स नावाची जी चेटकीन होती तिचा तो मुलगा होता. कलिबन प्रॉस्पेरोचा नौकर बनला आणि दिसायला तो खूपच भयानक आणि विद्रूप होता. शिवाय दुर्गुणी आणि पाशवी सुद्धा होता. दुर्गुण त्याच्यामध्ये भरपूर होते. नो मॅटर हाऊ हार्ड ही टायर, प्रॉस्पेरो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वेज फॉर द बेटर, अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. आणि तो प्रॉस्पेरोने अनेक प्रयत्न करूनही त्याच्यामध्ये थोडंफार सुद्धा सुधारणा तो करू शकला नाही. त्यामुळे तो त्याचे काम नीट करतो आहे किंवा नाही हे पाहण्याचे काम एरियलचे काम एक कामच होऊन गेले. आणि हे काम एरियलला करायला सांगितले होते. कॅलिबन हा जो सर्वंट होता तो काम व्यवस्थित करतोय का नाही त्यासाठी जबाबदारी त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी एरियलला दिलेली होती प्रॉस्पेरोने. टाइम पास अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. द स्पिरिट ऑफ आयलंड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो हू रूल्ड देम वाईजली अँड वेल. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. खूप काळ लोटला गेला. मिरांडा आता मोठी होऊन एक गोड आणि सुंदर मुलगी झाली. बेटावरील आत्मे प्रॉस्पेरोशी एकनिष्ठ आणि विश्वासू होते. तोही त्यांना हुशारीने आणि चांगल्या प्रकारे वागवत होता. नाव इट कम टू पास दॅट अलोन्सो किंग ऑफ नेपल्स, his brother Sebastian and Antonio, the big brother of Prospero, were sailing in a ship close to the enchanted island. आणि मग अशा प्रकारे एन्चॅन्टेड आयलंड आणि यातच एकदा नेपल्सचा राजा अलोन्सो, त्याचा भाऊ सेबेस्टियन, नेपल्सचा राजा अलोन्सो, त्याचा भाऊ सेबेस्टियन आणि प्रॉस्पेरोचा दुष्ट भाऊ अंटेनियो त्या जादुई बेटाजवळूनच जहाजातून प्रवास करत होते. आणि मग हे प्रवास करत असलेला त्यांना दिसलेला नाही तर ते प्रवास करत होते. शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स अँड द ओल्ड लॉयल कॉर्टियर गोन्झालो. The entire party was returning after the marriage celebration of their princess in a far off kingdom. आणि त्या जादुई बेटाजवळूनच हे जहाजातून प्रवास करीत होते. जहाजात नेपल्सचा राजकुमार फर्डिनंड आणि वृद्ध निष्ठावंत दरबारी सरदार गोंझालो देखील होता. ते सर्वजण दूरच्या राज्यातून त्यांच्या राजकन्येच्या विवाह समारंभास गेले होते आणि आता ते परत येत होते. मग अशा प्रकारे या समुद्रातून या बेटाजवळूनच हे जहाज प्रवास करत होतं. पुढे काय झाले पहा. नोविंग दॅट हिज एनिमीज वेअर नियर हिज आयलंड, प्रॉस्पेरो रेज्ड अ ग्रेट टेम्पेस्ट विथ द पॉवर ऑफ हिज मॅजिक. द रॉयल शिप वॉज टर्न and tossed on the stormy waves. It seemed as if it would sink any moment.
along with all the people on the boat. आणि मग अशा प्रकारे काय झाले पहा, आपले शत्रू या बेटाजवळच जवळून जात आहेत हे समजल्यावर प्रॉस्पेरोने आपल्या जादू विद्येच्या सामर्थ्याने मोठे तुफान त्या समुद्रामध्ये निर्माण केलं, टेम्पेस्ट निर्माण केलं. टेम्पेस्ट म्हणजे तुफान. ते राजेशाही जहाज त्या तुफानी लाटात उलटू लागलं, हेलकावे खाऊ लागले आणि जहाजावरील सर्व लोकांना घेऊन कोणत्याही क्षणी ते बुडणार असे वाटू लागले. कारण की त्या समुद्रामध्ये जादूने प्रॉस्पेरोने तुफान निर्माण केलं होतं आणि त्या तुफानामुळे समुद्रामध्ये प्रचंड मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या आणि त्या लाटेमुळं ते जहाज उलटण्याची किंवा पलटून जाण्याची शक्यता होती. त्यामुळं सर्व जहाजातील जे लोक होते सर्व घाबरत होते, भीत होते. As the tempest raged, Prospero led his daughter to the shore of the island and showed her the ship struggling on the wide waves. वादळाचा जोर वाढला होता तेव्हा प्रॉस्पेरोने आपल्या मुलीला बेटाच्या किनाऱ्यावर आणले आणि तिला वादळी लाटांशी झुंजणारे जहाज दाखवले. हे वादळी लाटांशी झुंजणारे जहाज त्या प्रॉस्पेरोने त्यांच्या मुलीला मिरांडाला दाखवलेलं आहे. Miranda, a kind-hearted girl, begged her father to have pity on the people caught in the storm. "Oh father," she begged, "if by your art you have raised this dreadful tempest, please quell the storm now. Save the poor souls on board." मिरांडा ही एक दयाळू अंतकरणाची मुलगी होती. तिने आपल्या वडिलांना वादळात सापडलेल्या लोकांवर दया करण्याची विनंती केली आणि म्हणू लागली, "अहो बाबा," ती विनवणी करत आहे, "तुम्ही तुमच्या विद्येनेच हे भयंकर वादळ निर्माण केले आहे आणि असं जर केलं असेल तर कृपा करा हे वादळ शांत करा. जहाजावरच्या त्या बिचाऱ्या लोकांना वाचवा." अशा प्रकारे ती त्या लोकांना वाचवण्यासाठी तिच्या बाबाला ती विनंती करत होती, भीक मागत होती. Prospero told his daughter not to be afraid. "I have so ordered it that no person on that ship will be hurt in any way. I intend to save every one of them, but what I have done now is in your interest," he said to her. प्रॉस्पेरोने आपल्या मुलीला घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले. जहाजावरील कोणालाही कसल्याही प्रकारची इजा होऊ द्यायची नाही अशी आज्ञा दिली आहे. मी त्यांच्यापैकी प्रत्येकालाच वाचवणार आहे, परंतु हे मी केले हे तुझ्या भल्यासाठीच आहे, त्याने तिला म्हटले. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की मी जे करत आहे केले आहे तुझ्या भल्यासाठी केलेलं आहे असे तिचे वडील तिला म्हणत होते. मिरांडा was puzzled. Why should her father put the ship and its crew in peril for her sake? मिरांडा कोड्यात पडली. तिच्यासाठी जहाज आणि त्यावर लोकांना वडिलांनी असे संकटात का टाकले असेल अशा प्रकारे तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण पडले. असंख्य प्रश्न तिच्या डोक्यामध्ये निर्माण झाले होते. Then for the first time Prospero told her the story of their past life. He explained that he had caused the tempest in order to bring his enemies Alonso and Sebastian with his power. मिरांडाच्या डोक्यामध्ये प्रश्न पडले होते तेव्हा प्रथमच प्रॉस्पेरोने त्यांच्या गतकाळाची किंवा भूतकाळातील ही जी कहाणी होती ती गोष्ट तिला सांगितली. अलोन्सो आणि सेबेस्टियन या आपल्या शत्रूंना आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने हे तुफान, हे वादळ निर्माण केले आहे असा खुलासा सुद्धा त्याने यावेळी केला. Having narrated this story, Prospero touched Miranda with his magic stick and she fell fast asleep. Now Ariel appeared before him to give an account of the storm. He gave a lively story of the fears of the sailors, the anxiety of Lord, and how Prince Ferdinand, King Alonso's son, had leaped into the sea. His father and the rest of the royal party feared that he was dead. The prince, for his part, believed that his father and the other lords had gone down with the ship.
हे सांगितल्यानंतर प्रॉस्पेरोने आपल्या जादूच्या छडीने मिरांडाला स्पर्श केला आणि त्याबरोबर ती गाढ झोपी गेली. मग एरियल त्याच्या समोर आला आणि वादळाबद्दलचा सर्व वृत्तांत त्याने सांगितला. जे काही वादळ निर्माण केलं होतं समुद्रामध्ये त्याबद्दलचा सर्व वृत्तांत एरियलने प्रॉस्पेरोला सांगितलेला आहे. आणि तो सांगत होता, भेलेले जे खलाशी सरदारांची अवस्था, काळजी आणि राजा अलोन्सोच्या मुलाने फर्डिनांडने समुद्रात मारलेली उडी याची थरारक कथा त्याने प्रॉस्पेरोला सांगितली. त्याचे वडील आणि राजघराण्यातील इतरांना तो मरण पावल्याची भीती वाटत होती, तर राजकुमाराला वाटत होते की त्याचे वडील आणि इतर सरदार जहाजाबरोबर बुडून गेले आहेत. अशा प्रकारची जहाजामध्ये उडी टाकल्यामुळं फर्डिनांड मेला अशा त्या बाकीच्या जहाजातील लोकांना वाटत होतं. तर जहाजातील जे लोक, जहाज आणि जहाजातील लोक वादळामध्ये जहाज बुडून समुद्रात जहाज बुडून मेले असतील अशा प्रकारची भीती फर्डिनांडच्या डोक्यामध्ये होती. पण प्रत्यक्षात काय झालं होतं पहा. एरियलचं एक सॉन्ग आहे. एरियल्स गाणं म्हणत होता, फुल फॅदम 5 दी फादर लाईज ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड, दोज आर pearls that wear his eyes, nothing of him that doth fade, but doth suffer a sea change into something rich and strange. Sea nymphs hourly ring his nail, hark now I hear them ding dong bell. अशा प्रकारे एरियल हा जो आहे चांगल्या आत्म्यांचा सरदार किंवा सर्वांचा प्रमुख, तो गाणं गात गात जी काही जहाजामध्ये कशा प्रकारे शिपमध्ये त्या जे शत्रू होते प्रॉस्पेरोचे त्यांची अवस्था काय होती आणि कशी होती याबद्दलचं संगीत गाणं गात गात तो त्यांची स्टोरी या प्रॉस्पेरोला सांगत आहे. इन रियालिटी एरियल इन्फॉर्म प्रॉस्पेरो द शिप वॉज सेफली अँकर्ड इन वन कॉर्नर ऑफ द आइसलँड. फर्डिनांड वॉज ऑल अलोन ऑन द बीच and Alonso, Antonio and Gonzalo and others were wandering about on the island not knowing where to go. प्रत्यक्षात एरियलने प्रॉस्पेरोला माहिती दिली की जहाज बेटाच्या एका कोपऱ्यावर सुरक्षितपणे थांबलेले आहे. फर्डिनांड एकटाच किनाऱ्यावर आहे आणि अलोन्सो, अँटोनियो, गोन्झालो आणि इतर जे काही दरबारी किंवा त्यांचे सोबती आहेत ते मात्र त्यांना कोठे जावे हे कळत नसल्यामुळं त्या बेटावर इतरत्र भटकत आहेत. अशा प्रकारची माहिती या एरियलने प्रॉस्पेरोला दिलेली आहे. एरियल, माय जॉयफुल स्पिरिट सेड प्रॉस्पेरो, ब्रिंग फर्डिनांड हिअर ॲट वन्स फॉर माय डॉटर मस्ट सी हिम. प्रॉस्पेरोने एरियलला आज्ञा दिली की एरियल माझ्या आनंदी मित्रा, प्रॉस्पेरो म्हणाला की फर्डिनांडला ताबडतोब इथे घेऊन ये, कारण माझ्या मुलीने त्याला पाहिलेच पाहिजे. रिमेंबर मास्टर, आय हॅव सर्व यू जॉयफुली ऑल दीज इयर्स अँड यू प्रॉमिस मी दॅट यू वुड सेट मी फ्री वन डे. एरियल म्हणाला, मालक लक्षात आहे ना, मी इतकी वर्षे आनंदाने तुमची सेवा केली आहे आणि एक दिवस मला मुक्त करण्याचे वचन तुम्ही मला दिलेले आहे. Prospero, obey my commands now, Prospero. Prospero said to him, and in 2 days I shall set you free. Prospero म्हणाला, आता आधी माझ्या हुकमाचे पालन कर आणि मग 2 दिवसात तुला मी फ्री करतो, मुक्त करतो. अशा प्रकारचे वचन त्यांनी दिलेले आहे. एरियल, assuming a form invisible to Ferdinand, enchanted the prince with a beautiful song, leading him carefully into presence of Prospero and Miranda, and all happened exactly as Prospero had planned. फर्डिनांडला दिसू नये असे अदृश्य रूप धारण करून एका सुंदर गाण्याने एरियलने राजकुमारला आकर्षित केले आणि काळजीपूर्वक त्याला प्रॉस्पेरो आणि मिरांडा यांच्याजवळ नेले. आणि प्रॉस्पेरोने जसं ठरवलं होतं तसंच घडलेलं आहे या ठिकाणी. मिरांडा, who had never ever seen any human being except her father, looked at
handsome young prince and was thrilled. ज्या मिरांडाने आपल्या वडिलांखेरीज दुसऱ्या कोणत्याही मानवाला कधीही पाहिले नव्हते तिने त्या सुंदर तरुण राजकुमाराला पाहिले आणि तिच्या भावना उचंबळून आल्या. हा जणू कुणी दैवी अवतार असावा ती उद्गारली, कारण मी इतके उमदे नैसर्गिक सौंदर्य याआधी कधीही पाहिले नाही असं ती म्हणाली, कारण फर्डिनांड एका मानवाला ती पहिल्यांदाच या बेटावर वडिलांशिवाय दुसऱ्या व्यक्तीला पाहत होते. I might call him a thing divine, she exclaimed, for nothing natural I ever saw so noble. फर्डिनांडने या बेटासारख्या एकाकी जागी अशी सुंदर तरुण मुलगी पाहून तो सुद्धा चकित झाला. नक्कीच या बेटाची ही देवता असली पाहिजे असं त्याने स्वतःशी विचार केला. फर्डिनांड was astonished to such a beautiful young girl in desolate place like the island. Most sure she is the goddess of the island, he thought to himself. आणि अशा प्रकारची जणू काही या बेटावरची ती देवता असल्या आहे अशाच प्रकारे त्याला या ठिकाणी वाटलेलं आहे. As they gazed at each other in wonder, admiration and love, Prospero was secretly pleased, but outwardly he pretended to be angry. He accused the prince of spying on the island to capture it for himself. Follow me, he said to the prince. I shall tie you up neck and feet together. ते दोघे असे आश्चर्याने, कौतुकाने आणि प्रेमाने एकमेकांना न्याहाळत होते. प्रॉस्पेरो त्यावेळी मनातल्या मनात सुखावला होता, पण वरून त्याने रागावल्याचा आव आणला आणि बेट जिंकण्यासाठी बेटावर हेरगिरी केल्याचा आरोप त्याने राजकुमारावर केला आणि स्वतः शरण जाण्यास फरमावले. चल माझ्याबरोबर, त्याने राजकुमाराला सुनावले. तुझा गळा आणि पाय एकत्र बांधून टाकतो असं त्याला धमकी सुद्धा दिली. The brave prince drew his sword to defend himself, but Prospero waved his magic stick, and the prince was forced to stand like a statue, as still as stone. त्या शूर राजकुमाराने स्वतःच्या रक्षणासाठी आपली तलवार उपसली, परंतु प्रॉस्पेरोने त्याची जादूची काठी फिरवली आणि राजकुमार एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध झाला, एखाद्या दगडासारखा निश्चळ. Miranda begged her father to be kind to the sweet prince, but Prospero took the prince to a cave where he was made to work, carrying heavy logs. This was only as a trial of his love, for as he watched them from afar, he saw the young people talking to each other, getting to know each other, and very soon falling in love with each other. मिरांडा त्या गोड राजपुत्रावर दया करावी म्हणून वडिलांना विनवू लागली, परंतु प्रॉस्पेरोने त्याला गुहेकडे नेले आणि मोठाले जड लाकडाचे ओंडके नेण्याच्या कामाला लावले. हे केवळ त्याच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी होते, कारण तो दुरून पाहत होता की ही तरुण दोघं एकमेकांशी बोलत होते, एकमेकाला समजून घेत होते आणि लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडणार होते. एक दिवस अशा प्रकारे होईल असं त्याला वाटत होतं. आय शॅल बी किंग ऑफ नेपल्स वन डे, फर्डिनांड सेड टू मिरांडा, अँड यू शॅल बी माय क्वीन, आय प्रॉमिस यू. अशा प्रकारे तो मिरांडाला सांगत होता, एक दिवस मी नेपल्सचा राजा होईल. फर्डिनांड मिरांडाला म्हणाला, आणि तू माझी राणी होशील, मी वचन देतो तुला. At this Prospero smiled and appearing before them said to Ferdinand, all your troubles were merely trials of your love, and you have nobly stood the test. Now I will give you my daughter, a priceless gift. हे ऐकून प्रॉस्पेरो हसला आणि त्यांच्या पुढे येऊन फर्डिनांडला म्हणाला, तुझा सगळा त्रास, हाल ही केवळ तुझ्या प्रेमाची परीक्षा होती आणि तू ती उत्तम रीतीने पार केलीस, उत्तीर्ण झालास. आता मी एक अनमोल देणगी, जी काही माझी मुलगी
आहे ती आता मी तुला गिफ्ट म्हणून देणार आहे. In the meanwhile, in another part of the island, the evil and treacherous Antonio was once again plotting a murder. This time he planned to kill King Alonso so that his brother Sebastian could become the king. The two weak men were about to kill the sleeping king when Ariel woke him up, saving his life in the nick of time. या मधल्या काळामध्ये बेटाच्या दुसऱ्या भागात दुष्ट आणि विश्वासघातकी अंतनियो पुन्हा एकदा खुनाची योजना आखत होता. यावेळी तो राजा अलोन्सोला ठार करण्याचा बेत करीत होता. त्यामुळे त्याचा भाऊ सेबेस्टियन राजा होऊ शकणार होता. ते दोघे दुष्ट झोपलेल्या राजाला ठार मारणार एवढ्यात एरियलने त्याला उठवले आणि अगदी ऐन क्षणाला त्याचे प्राण वाचवले. Many more tricks did Ariel play on Prospero's enemies. He caused them to wander about. He filled their ears with strange, frightful noises. When they were faint with hunger, he set a huge banquet before them, only to take it away when they touched the food. प्रेस्पेरोच्या शत्रूवर एरियलने अनेक युक्त्या लढवल्या. त्याने त्यांना भटकायला लावले. चमत्कारिक आणि भीतीदायक आवाज त्यांच्या कानावर घातले. जेव्हा भुकेमुळे ते बेहोश होण्याच्या अवस्थेला आले तेव्हा त्यांच्यासमोर मोठी मेजवानी त्यांना मांडली. पण ते अन्नाला हात लावणार तेवढ्यात ते अन्न त्यांच्यापासून दूर पळाले. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे एरियल त्यांना त्रासही देत होता. When the men were nearly out of their senses with fear and hunger, Ariel reminded them of their treachery and wickedness in the past. जेव्हा भीती आणि भुकेमुळे त्या सर्वांची शुद्ध जायची वेळ आली तेव्हा एरियलने त्यांना त्यांच्या भूतकाळातील विश्वासघाताची आणि दुष्टपणाची आठवण करून दिली. किंग अलान्सो and the loyal Lord Gonzalo were filled with grief for all the injustice that had been done to Prospero. In this repentant mood, Ariel brought them before Prospero. जेव्हा अशा प्रकारे राजा अलोन्सो आणि विश्वासू निष्ठावान सरदार गोंझालोंना प्रोस्पेरोवर केलेल्या अन्यायाचे अतिशय दुःख झाले. अशा पश्चातापाच्या मनस्थितीतच एरियलने त्यांना प्रोस्पेरोच्या पुढे आणले. At first, they could hardly recognize the former Duke of Milan, for he was clothed in his magic robe. But Prospero revealed himself to them in his own form. He thanked Gonzalo for his kindness and reproached the king and Antonio for their treachery. राजा अलोन्सो चा जो सरदार होता गोंझालो, खरं तर मिलानच्या पूर्वीच्या सरदाराला त्यांनी प्रथम ओळखलंच नव्हतं, कारण तो त्याच्या जादूगाराच्या विषयात होता. पण मग प्रोस्पेरो त्याच्या नेहमीच्या रूपात त्यांच्या पुढे आला. गोंझालोचे त्याच्या दयाळूपणासाठी त्याने आभार मानले आणि राजा आणि अंतोनियोची त्यांच्या दुष्टपणाची चांगली खरडपट्टी काढली. The king and the other courtier were ashamed. They begged Prospero's forgiveness. I have been duly punished for my sins, cried King Alonso, for I have lost my son and my kingdom is without an heir. राजा आणि बाकीचे दरबारी सुद्धा खजील झाले. त्यांनी प्रोस्पेरोची क्षमा मागितली आणि मला माझ्या पापाची योग्य शिक्षा मिळालीच आहे असे राजा अलोन्सो रडत रडत म्हणाला, कारण मी माझा मुलगा गमावलाय आणि माझ्या राज्याला आता वारसच राहिला नाही. How happy Alonso was to see his lost son. Prospero drew back a curtain from the entrance of his cave. Inside they saw Ferdinand and Miranda happily playing a game of chess. How happy Alonso was to see his lost son. How thrilled he was to hear that Ferdinand was to marry the Duke of Milan's beautiful daughter. प्रोस्पेरोने गुहेच्या दारावरचा पडदा मागे सारला. गुहेमध्ये फर्डिनांड आणि मिरांडा आनंदात बुद्धिबळ खेळताना त्यांना दिसले.
आपला गमावलेला मुलगा परत दिसल्यावर अलोन्सोला खूप आनंद झाला आणि फर्डिनांड मिलानचा जो सरदार आहे त्याच्या सुंदर मुलीशी लग्न करणार हे ऐकून त्याला अति आनंद झाला. सो इट ऑल एंडेड हॅपीली. Prospero assured them that their ship was safely anchored and each and every sailor was safe on board. आणि सगळ्याचा शेवट असा सुखांत झाला. प्रस्पेरोने त्यांना विश्वास दिला की त्यांचे जहाज सुरक्षितपणे त्या ठिकाणी थांबलेले आहे आणि जहाजावरील प्रत्येक नावाडी सुद्धा सुखरूप आहे. ऑन द फॉलोइंग डे दे ऑल सेट सेल फॉर नेपल्स where Ferdinand and Miranda were to be married. Waving them goodbye, Ariel promised them calm sea and favorable winds. Prospero had set him free to wander where he would, as free as the air. Thus, after many years of hardship, Prospero was back in Milan, where his people welcomed him with great love and joy. दुसऱ्या दिवशी ते सगळे नेपल्सकडे जहाजातून निघाले. फर्डिनांड आणि मिरांडा यांचा विवाह तेथे होणार होता. निरोपाचा हात हलवत एरियलने त्यांना समुद्र शांत आणि अनुकूल वारे असतील असे आश्वासन दिले. प्रॉस्पेरोने त्याला वाऱ्यासारखे हवे तेथे भटकण्यासाठी मुक्त केले होते, कारण की तो चांगल्या प्रकारचे आत्म्यांचा प्रमुख होता आणि त्यामुळे त्याला आता वचन दिलं होतं त्याला अगोदरच की वेळ आल्यानंतर तुला फ्री करेल. आणि यावेळेस त्याला आता एरियलला सुद्धा प्रॉस्पेरोने फ्री केलेला आहे आणि त्याला ज्या ठिकाणी मुक्तपणे फिरायचं आहे त्या ठिकाणी आता तो पक्ष्यासारखे मुक्तपणे हवेसारखे फिरू शकत होता. आणि अशा प्रकारे अनेक वर्षाच्या कठीण काळानंतर प्रॉस्पेरो मिलानला परत आला. तेथे त्याच्या लोकांनी खूप प्रेमाने आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. He decided to break his magic stick and give up the practice of magic. He was happy and pleased to be back in Milan, but he was happy above all to forgive his old enemies who had wronged him cruelly. Even though they had been at his mercy, he did not take revenge on them, but very nobly forgave them. अशा प्रकारे आपली जादूची काठी मोडून जादूचे काम सोडून द्यायचे त्याने ठरवले आणि मिलानमध्ये परत आल्यामुळे तो सुखी आणि आनंदी झाला होता. पण त्या सगळ्यापेक्षा त्याच्याशी दुष्टपणे वागलेल्या जुन्या शत्रूंना क्षमा करण्याचा आनंद अधिक होता. ते त्याच्या दयेसाठी लाचार होते तरी त्यांचा त्याने सूड घेतला नाही, गैरफायदा घेतला नाही. उलट उदार अंतकरणाने त्याने क्षमाच केली. तर अशा प्रकारे हा लेसन द टेम्पेस्ट म्हणजेच वादळ हा लेसन आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तर आपण सर्वांना आपल्याला हा लेसन जर समजला असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.